हाडांतील प्रोटीन, कॅल्शियम अक्षरशः शोषून घेतात हे पदार्थ. हाडांचा भुगा होण्याआधीच करा हे उपाय. नमस्कार फ्रेंड्स, परत एकदा आपल्या हेल्दी टिप्स मराठी चॅनलमध्ये. शरीराचा संपूर्ण भार हाडांच्या संरचनेवर किंवा साच्यावर अवलंबून असतो. त्यामुळे हाडे मजबूत आणि निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. शरीराला आधार आणि आकार देण्याव्यतिरिक्त हाडांचे कार्य मेंदू आणि फुफ्फुसे यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करणे हे देखील आहे. हाडे हे शरीरात खनिजे देखील साठवतात आणि लाल व पांढऱ्या रक्तपेशी तयार करतात. हे विशेष ऐकूनच हाडांमधील कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा कमकुवतपणा तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतो. हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी यांसारख्या पोषक तत्वांची गरज असते. या सर्व गोष्टी तुम्ही खात असलेल्या अन्नातून मिळतात. आजकाल लोकांच्या जेवणातून या 3 गोष्टी गायब होत आहेत, ही चिंतेची बाब आहे. शिवाय रोज खाल्लेल्या काही गोष्टींमुळे हाडांना गंभीर नुकसानही होऊ शकते. ही गोष्टच मुळात अनेकांना माहीत नाही. आज त्याच पदार्थांबद्दल आपण जाणून घेणार आहोत जे हाडांना नुकसान पोहोचवतात. एक आहे जास्त खारट पदार्थ खाणे. चीनमध्ये जास्त मिठाचं सेवन करणाऱ्या लोकांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा रोगाचा धोका वाढू लागला आहे. या आजारात हाडं पातळ आणि निर्जीव होतात. हीच गोष्ट कमी अधिक प्रमाणात इतर देशांमध्येही दिसू लागली आहे. त्यात भारत सुद्धा आहे. अर्थात तुम्ही खूप जास्त मीठ असलेले व खारट पदार्थ खात असाल तर तुम्हाला जास्त चिंता करण्याचं कारण आहे. दुसरं आहे गोड पदार्थांचं सेवन करणे. गोड पदार्थांचं अतिसेवन केल्याने हाडे कमकुवत होतातच, पण मधुमेहासारख्या अनेक गंभीर आजारांना सुद्धा आमंत्रण मिळू शकते. साखरेचा हाडांवर थेट नकारात्मक परिणाम होत नसला तरी जेव्हा लोक खूप जास्त साखर खातात आणि इतर पौष्टिक समृद्ध पदार्थांपासून दूर जातात तेव्हा हाडांचे नुकसान होऊ शकते. यामुळेच आपल्या गोड खाण्यावर नियंत्रण ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही गंभीर आजाराला सामोरे जावे लागणार नाही. तिसरा आहे सोडा आणि कॅफीन. अभ्यासात असे आढळून आले आहे की कॅफीनचा वापर जास्त करणाऱ्या स्त्रियांमध्ये कमी हाडांच्या घनता दिसून आली. मंडळी, या दोन्ही बाबी खूप जास्त गंभीर आहे आणि म्हणूनच शक्य असल्यास आता सावध व्हा आणि सोडा आणि कॅफीन मर्यादित प्रमाणात सेवन करा. चौथा आहे मद्यपानापासून दूर राहा. ज्यांनी जास्त प्रमाणात मद्यपान केले होते त्यांच्या हाडांची घनता कमी दिसून आली. अल्कोहोलच्या सेवनाने हाडांची वाढ थांबते आणि फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. याशिवाय लाल मांसाचे जास्त सेवन करणे देखील हाडांसाठीही हानिकारक आहे. त्यामुळे आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश होणार नाही याची काळजी घ्या आणि आपले डाएट कंट्रोलमध्ये ठेवा. हाडे मजबूत करण्यासाठी काय करावे? कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन वाढवा. शरीराला दररोज 500 ते 1000 mg कॅल्शियमची गरज असते. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही दूध, दही, सोयाबीन, पनीर आणि नाचणी यांसारखे पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करा. यामुळे शरीरातील तुमची कॅल्शियमची गरज पूर्ण होते आणि हाडांना योग्य प्रमाणात पोषण मिळून जाते. त्यामुळे शरीराला अधिकाधिक कॅल्शियमयुक्त आहार कसा मिळेल याकडे लक्ष द्या. डॉक्टरांनी सांगितले की हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम सोबत व्हिटॅमिन डी देखील आवश्यक आहे. हे कॅल्शियमचे शोषण वाढवते. तुम्ही ते सूर्यप्रकाशापासून मिळवू शकता, परंतु अनेक प्रकारचे मासे, संत्री आणि दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या अनेक पदार्थांमध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात आढळते. याशिवाय हाडांच्या आरोग्याला चालना देण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करावा. त्यामुळे हाडांना जीवदान मिळते. तसेच एक्सरसाइजमुळे देखील ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर सुद्धा नियंत्रणात ठेवता येते.